Hello dear students, how are you? This is the lecture number 9 of magnetic fields due to electric current, and today we are going to discuss about axial magnetic field produced by current in a circular loop. फक्त टायटल मोठा आहे, छोटंसं टॉपिक आहे. जर इथे एक सर्क्युलर लूप असेल, फॉर एक्झाम्पल असं एक सर्क्युलर लूप आहे इथे, ठीक आहे, म्हणजे एक सर्क्युलर शेपमध्ये वायर आहे, त्याच्यातून करंट फ्लो होत आहे, ठीक आहे. तर ते काय करणार आहे, करंट फ्लो झालं त्या वायरमधून, ते लूपमधून, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे, ठीक आहे. तर त्याच्या ॲक्सिसवर, ॲक्सिस म्हणजे कोणतं, त्याच्या सेंटरपासून जर परपेंडिक्युलर असणारी एक लाईन ड्रॉ केली, म्हणजे ॲक्सियल लाईन, तर त्या लाईनवर एक पॉईंट आहे, त्या पॉईंटवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण डायग्राम ड्रॉ करू. डायग्राममध्ये काय करायचं, इथे एक सर्क्युलर लूप दाखवायची. फॉर एक्झाम्पल अशी काय एक सर्क्युलर शेपमध्ये लूप आहे, ठीक आहे. याच्यातून करंट फ्लो होत आहे. फॉर एक्झाम्पल या डायरेक्शनमध्ये असं करंट फ्लो होत आहे आय, असं त्याच्यातून करंट फ्लो होत आहे आय, ओके. आणि याची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पण यूज करू शकतो. त्यासाठी इथे याची रॅडियस, फॉर एक्झाम्पल हा त्याचा सेंटर असेल ओ, तर याची रॅडियस किती आहे, कॅपिटल आर एवढी आहे, ओके. तर आपल्याला याचा ॲक्सिस म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल ही सर्क्युलर लूप अशी इथे आहे, तर याच्यापासून सेंटरपासून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. म्हणजे काय आहे, इथून एक लाईन ड्रॉ केली फॉर एक्झाम्पल अशी, तर या लाईनवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते कन्सिडर करायचं, ओके. तर त्यासाठी मी काय करणार, फॉर एक्झाम्पल हे जे सर्क्युलर लूप आहे त्याच्यापासून तर पी पॉईंट किती, आर एवढे डिस्टन्सवर एक पॉईंट पी आहे, ठीक आहे. इथे एक पॉईंट पी आहे आर एवढे डिस्टन्सवर. आर कुठून डिस्टन्स आहे, जे सर्क्युलर लूप आहे ना त्याचा जे कोर असेल, लूपवर एखादा पॉईंट असेल, त्या पॉईंटपासून तर त्या पॉईंटचा ज्याच्यावर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे त्याचं डिस्टन्स, ओके. तर आता आपल्याला काय कन्सिडर करायचं रे, याच्यामध्ये जे आता इथे बायोट सवॉर्ट्सला यूज करत असतो आपण, कोणतं, बायोट सवॉर्ट्सला झालेलं आहे आपलं, त्याच्यावरच त्याचंच ॲप्लिकेशन आहे आजचा पॉईंट. बायोट सवॉर्ट्स लॉ. बायोट सवॉर्ट्स लॉ जर आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कसं लिहितो आपण, डी बी बार इज इक्वल्स टू म्यू 0/4 हे काय आहे, कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आय डी एल बार क्रॉस आर बार डिवायडेड बाय आर क्यूब, हा त्याचा वेक्टर फॉर्म आहे, ओके. तर डी एल बार क्रॉस आर बार, डी एल बार म्हणजे कोणतं, लेंथ एलिमेंट. फक्त डी एल बार असेल तर लेंथ एलिमेंट, आय डी एल बार असेल तर काय असेल, करंट लेंथ एलिमेंट, ओके. तर त्यासाठी मी काय कन्सिडर करतो, फॉर एक्झाम्पल इथे एक करंट एलिमेंट आहे, करंट एलिमेंट डी एल बार, ओके. इथे डी एल बार या डायरेक्शनमध्ये, ज्या डायरेक्शनमध्ये करंट आहे त्या डायरेक्शनमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल इथे कन्सिडर केलं मी, एवढं पार्ट कन्सिडर केलं, तर या केसमध्ये कुठं असेल, या डायरेक्शनमध्ये असेल ज्या डायरेक्शनमध्ये करंट आहे, ठीक आहे. आणि आर बार म्हणजे कोणतं, हा आर बार म्हणजे काय असतो, द डिस्टन्स बिटवीन द लेंथ एलिमेंट अँड द पॉईंट ॲट विच वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड, ओके. तर आता इथे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल कोणतं, डी एल बार क्रॉस आर बार, तर हे काय असणार आहे, वेक्टर प्रोडक्ट आहे. याचा थर्ड जे आन्सर येणार आहे ते पण काय असणार आहे, वेक्टर असणार आहे. आता तो वेक्टर कुठं असेल रे, फॉर एक्झाम्पल इथे मी आर बार कन्सिडर करतोय, इथे डी एल बार कन्सिडर करतोय, तर दोघांमध्ये अँगल किती असेल, डी एल बार आणि आर बार. तर इथे जर मी सर्कल घेतलं, सर्कलवर कोणतंही जर एखादा पॉईंट येत असेल, तो आर बार आणि इथलं डी एल बार, तर दोघांमध्ये अँगल किती असतो रे, 90 डिग्री असेल. सर्कलवर कोणतीही जर लाईन आपण ड्रॉ केली तर एक त्या पॉईंटवर जे अँगल फॉर्म होतो कोणतं, डी एल बार आणि आर बारचा, तर तो 90 डिग्री असतो, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये याला जर मी वेक्टर फॉर्ममधून काढून घेतलं, याचा मॅग्निट्यूड घेतला, काय घेतलं, फक्त डी बी इज इक्वल्स टू म्यू 0/4 इंटू इथे काय येणार, आय डी एल साइन थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर, हे काय असतो त्याचा मॅग्निट्यूड असतो, ठीक आहे. या केसमध्ये थिटाची व्हॅल्यू किती आहे, थिटा इज 90 डिग्री, ओके. तर म्हणून साइन 90 किती असणार आहे, 1, म्हणून डी बी इज इक्वल्स टू किती येणार, डी बी इज इक्वल्स टू म्यू 0/4 इंटू इथे किती येणार, आय इंटू डी एल डिवायडेड बाय आर स्क्वेअर, ठीक आहे. तर आता आपल्याला हा आर किती आहे तो अगोदर फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करणार,
हा आर बार आणि डी एल बार कसा आहे रे, फॉर एक्झाम्पल ह्या डायरेक्शनमध्ये आर बार आहे, या डायरेक्शनमध्ये काय असेल डी एल बार, लक्षात येतोय, या डायरेक्शनमध्ये आर बार, या डायरेक्शनमध्ये डी एल बार, ठीक आहे. तर याच्यापासून जी मॅग्नेटिक फील्ड असेल, ती कुठं असेल, याला दोन जे वेक्टर्स आहेत दोघांना पण परपेंडिक्युलर. इथे काय घेतलं आपण, क्रॉस प्रोडक्ट घेतलंय ना, क्रॉस प्रोडक्टमध्ये तिसरं यांचं प्रोडक्ट पण काय येणार आहे, वेक्टर येणार आहे, आणि तो वेक्टर काय असणार आहे, त्याचा मॅग्निट्यूड असणार आहे आणि त्याची डायरेक्शन असणार आहे. फॉर एक्झाम्पल इकडे एक वेक्टर डी एल, इथे एक वेक्टर आर बार, तर यांचं जे रिझल्टंट असणार आहे ते कुठं असेल, या दोघांना परपेंडिक्युलर. म्हणून इथे आर बार, याचेच ॲक्रॉस इथे काय आहे, डी एल बार आहे, तर यांचं जे रिझल्टंट येणार आहे, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड येणार आहे ते कुठं असणार आहे, ह्या दोघांना परपेंडिक्युलर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे पॉईंट पी असेल तर याला परपेंडिक्युलर ह्या डायरेक्शनमध्ये, परपेंडिक्युलर कशाला, आर बारची जी लेंथ लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर असेल. ह्या डायरेक्शनमध्ये काय असेल, डी बी बार असेल, डी बी बार. समजलं का बरं असेल, का बरं, काही ते दोन वेक्टर्स आहे, दोघांचं जे वेक्टर प्रोडक्ट येणार आहे, फायनल येणार आहे, ते पण काय असणार आहे, एक वेक्टर असणार आहे, त्याची काहीतरी डायरेक्शन असेल, डायरेक्शन काय असेल, दोघांना पण परपेंडिक्युलर, ठीक आहे. आता मी काय कन्सिडर करतो इथे, हे जे केस आहे आपली, याला मी 3 डायमेन्शनल केसमध्ये घेऊन जातो. इथे एक सर्क्युलर लूप आहे, फॉर एक्झाम्पल हे काय असणार आहे, एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस असेल. फॉर एक्झाम्पल इथे कसं असेल, याला इथे एक ॲक्सिस असेल, आणि इथे याला अजून फॉर एक्झाम्पल याला पण एक परपेंडिक्युलर असं एक ॲक्सिस असेल. फॉर एक्झाम्पल हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, तर हा काय असेल, तिसरं वेक्टर काय असेल, झेड ॲक्सिस असेल. कोणतं असेल, झेड ॲक्सिस. म्हणून ओ पासून तर या पॉईंट पीचा जे ॲक्सियल लाईनवर डिस्टन्स आहे ते मी घेणार झेड. किती घेणार, झेड, ठीक आहे. मग याच्यावरून आर किती येणार रे, आरसाठी मी काय करणार, इथून तर इथपर्यंत जे अँगल फॉर्म होते ते घेणार. म्हणजे डी एल बारमधला हा अँगल थिटा असेल. कोणता असेल, डी एल बार आणि आर बारमधला अँगल असेल थिटा, ठीक आहे. तर आता मी काय कन्सिडर करतो इथे, हा जे आर बार आहे ते किती येणार आहे, त्यासाठी मी काय करणार, इथे पायथागोरस थेरम यूज करणार. पायथागोरस थेरम कशासाठी यूज करणार, इथे जे पी ओ आणि हा जे पॉईंट आहे, इथे काय एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तर तिथे आपण पायथागोरस थेरम घेऊ शकतो. म्हणजे काय आहे, पायथागोरस थेरम यूज केलं तर आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे, आर स्क्वेअर इज इक्वल्स टू, याची एक साईड काय आहे, झेड स्क्वेअर, काय आहे, झेड स्क्वेअर, प्लस अजून कोणता आहे, इथून तर इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस आर स्क्वेअर, ठीक आहे. ही व्हॅल्यू काय करणार मी याच्यामध्ये पुट करणार, डी बी इज इक्वल्स टू काय येणार मग, म्यू 0/4 पाय इंटू आय डी एल अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, ठीक आहे. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. समजलं कशी इक्वेशन 1 फाइंड आउट केली, ओके. आता याच्यानंतर याचं यूज कुठं करायचं आहे आपल्याला, यूज करण्यासाठी जर आपण चांगलं बघितलं तर हे जे डी बी बार वेक्टर आहे ते सरळ आहे का रे, एकतर एक्स ॲक्सिसला किंवा एकतर वाय ॲक्सिसला आहे का, नाही, तो काय आहे, मधीच कुठंतरी आहे. तर म्हणून आपल्याला इथे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर यूज करायचं. काय, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. रिझॉल्युशनमध्ये काय करतो आपण, त्याला एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट करतो आपण, ठीक आहे. तर याला पण आपण काय करणार, इथे एक कॉम्पोनंट असेल, ठीक आहे, आणि इथे असेल त्याचा एक हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हा त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट, ठीक आहे. हा अँगल थिटा आहे, तर अजून अँगल कुठं, हा अँगल पण काय असेल, इथे थिटा असेल, ठीक आहे. म्हणून याला एक कॉम्पोनंट, इथे जे कॉम्पोनंट असेल तर ते कोणतं कॉम्पोनंट येणार आहे रे, याला परपेंडिक्युलर, जे पी पॉईंट आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणून काय करायचं, ते बी परपेंडिक्युलर घ्यायचं. काय घ्यायचं, बी परपेंडिक्युलर, ठीक आहे. त्याच्यानंतर झेड ॲक्सिसच्या अलॉंग जे असणार आहे ते काय असणार आहे, इथे डी बी परपेंडिक्युलर आणि इथे असेल ते डी बी झेड असेल. म्हणजे आपण काय केलं, डी बीला दोन कॉम्पोनंट्समध्ये स्प्लिट केलं. कोणते कोणते कॉम्पोनंट रे, एक परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आणि एक अलॉंग ॲक्सियल कॉम्पोनंट, ठीक आहे. तर आता जर इथे बघितलं आपण परपेंडिक्युलर कॉम्पोनंट बघितलं, ठीक आहे, तर या पॉईंटसाठी इथे जर डी एल कन्सिडर केलं तर या डायरेक्शनमध्ये आहे, ठीक आहे. इथे डी एल कन्सिडर केलं तर काय होणार आहे, त्याची डायरेक्शन अपोजिट होऊन जाणार. कुठं येणार ते, या डायरेक्शनमध्ये, ठीक आहे. इथे जर कन्सिडर केलं ते काय असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. इथे जर कन्सिडर केलं अप्पर डायरेक्शन, या पॉईंटला ते कुठं असेल, अपवर्ड डायरेक्शनला, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंटला, फॉर एक्झाम्पल इथेच घेतलं मी आणि इथे घेतलं तर दोन्ही साईडला, इथे कुठं आहे, त्या डायरेक्शनमध्ये राईट डायरेक्शनमध्ये, इथे कुठं आहे, लेफ्ट डायरेक्शनमध्ये. राईट लेफ्ट काय होणार, तिथे कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. म्हणून असं करून करून काय होणार आहे, जे परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहेत ते काय होणार, पूर्ण कॅन्सल होऊन जाणार. ते किती येणार, 0 येणार. म्हणजे या केसमध्ये
डी बी परपेंडिक्युलर विल बी इक्वल्स टू 0 जर आपण त्याची वेक्टर ॲडिशन घेतली तर. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याकडे राहिलं काय, फक्त ॲक्सियल कॉम्पोनंट राहिलं. ठीक आहे. हे जे ॲक्सियल कॉम्पोनंट असेल डी बी झेड, तर ते डी बी झेड किती येणार आहे रे, जिथे आपण वेक्टर रिझोल्युशन बघितलं आहे, वेक्टर रिझोल्युशनमध्ये जिथे अँगल थिटा असतो तिथे कोणता कॉम्पोनंट असतो, कॉस थिटा असतो. कोणता असतो, कॉस थिटा. म्हणजे हा काय असणार आहे, झेड ॲक्सिस घेतला होता तिथे हे किती असणार आहे, डी बी कॉस थिटा असणार आहे. ठीक आहे. आणि हा काय असणार आहे, डी बी साइन थिटा. तर आपल्याला डी बी साइन थिटाची गरज नाही, काय फक्त डी बी कॉस थिटाची गरज आहे. म्हणून काय घेणार आपण, ॲक्सियल कॉम्पोनंट. कोणतं, ॲक्सियल कॉम्पोनंट. ॲक्सियल कॉम्पोनंट किती आहे ते, डी बी झेड. ठीक आहे. डी बी झेड किती येणार मग त्याच्यावरून, डी बी कॉस थिटा, डी बी इंटू कॉस थिटा. डी बी आहे आपल्याकडे आणि कॉस थिटा आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. आणि हे झालं कोणतं, फक्त लेंथ एलिमेंट डी एलसाठी. पूर्ण लूप कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, याचा इंटिग्रेशन घ्यायचं. ठीक आहे. म्हणून देअरफॉर द टोटल ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू बी झेड इज इक्वल्स टू काय करावं लागणार आहे आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ डी बी झेड करावं लागणार आहे. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ व्हॉट, डी बी इंटू कॉस थिटा. डी बी इंटू काय करावं लागणार आहे, कॉस थिटा. ठीक आहे. आता आपण काय करणार, कॉस थिटाची व्हॅल्यू घेणार. काय करणार, कॉस थिटाची व्हॅल्यू. बट काय, कॉस थिटा इज इक्वल्स टू, कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे रे, कॉस थिटाची कुठं, या पॉईंटवरून. इथे जर बघितलं कॉस थिटा किती येणार आहे, कॉस थिटा म्हणजे काय असतो, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. याची ॲडजस्टंट साईड कोणती आहे, कॅपिटल आर रॅडियस. ठीक आहे. कॅपिटल आर रॅडियस डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस काय आहे, स्मॉल आर. काय आहे, स्मॉल आर. म्हणजे काय आलं इथे, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. स्मॉल आर किती असेल, ह्या इक्वेशनवरून. ठीक आहे. या इक्वेशनवरून आर स्क्वेअर आहे, तर याच्यामध्ये फक्त आर म्हणजे किती, स्क्वेअर रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर येणार. ठीक आहे. समजतंय ना. इझी टॉपिक आहे, फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागतं आपल्याला. ही व्हॅल्यू काय करायची, याच्यामध्ये पुट करायची. देअरफॉर बी झेड इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी बी. डी बीची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून काय येणार, म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय डी एल डिवायडेड बाय इथे किती आहे, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ओके. इंटू किती, इथे याची व्हॅल्यू काय आहे, आर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे. झेड स्क्वेअर आर स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये आहे, त्याला कसं लिहिता येणार, रेस टू 1/2. ठीक आहे. रेस टू 1/2. ठीक आहे. आता आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करत असताना जेवढे पण कॉन्स्टंट टर्म्स आहे ते बाहेर घ्यायचे, बाकीचे इंटिग्रेशनमध्ये. म्हणून इथे देअरफॉर बी झेड इज इक्वल्स टू, कॉन्स्टंट काय काय आहे याच्यामध्ये, म्यू 0 अपॉन 4 बाय ऑब्वियस आहे ते कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. इंटू याच्यामध्ये आय कॉन्स्टंट आहे. अजून काय, याच्यामध्ये झेड आणि आर आलेलं आहे. कोणतं, झेड आणि आर. इथे झेड कॉन्स्टंट आहे, एक फिक्स पॉईंटवर घ्यायचं आहे आपल्याला. झेड कॉन्स्टंट आहे, याची रॅडियस, सर्क्युलर लूपची रॅडियस पण काय असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणून ही पूर्ण टर्म काय असणार आहे, कॉन्स्टंट. बट कॉन्स्टंट घेत असताना आय अपॉन कॉन्स्टंट घेत असताना याची आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. याची पॉवर किती आहे, रेस टू 1 आणि इथे किती आहे 1/2. 1 + 1/2 किती असणार आहे ते 3/2. म्हणून हे पूर्ण टर्म किती येणार आहे, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. आणि इंटिग्रेशनमध्ये राहणार काय फक्त, सॉरी हा आर रॅडियस पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. राहणार काय फक्त डी एल. काय असणार आहे, डी एल. काय असेल ते, डी एल. डी एल म्हणजे काय, लेंथ एलिमेंट. आणि टोटल लेंथ जर आपण कन्सिडर केली एक सर्कलची, तर ते काय असतो, त्याचा सर्कमफरन्स असतो. आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कल किती असतो, 2πr. म्हणून ही टर्म ॲज इट इज घेणार मी, बी झेड इज इक्वल्स टू म्यू 0 आय इंटू कॅपिटल आर डिवायडेड बाय 4π इंटू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. आणि इथे टोटल लेंथ किती येणार आहे, सर्कमफरन्स ऑफ सर्कल 2π रॅडियस कॅपिटल आर. ठीक आहे. याच्यामध्ये हा 2π आणि हा 4π मधलं 2π गेले, इथे काय राहिलं, 2 राहिलं फक्त. ठीक आहे. म्हणून फायनल किती येणार आहे इथे, याचा बी झेड इज इक्वल्स टू म्यू 0 आय, इथे आर इंटू आर, आर स्क्वेअर होणार डिवायडेड बाय इथे किती येणार, 2π मधून फक्त 4π मधून फक्त 2 राहिलेलं आहे, इथे झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. ठीक आहे. हे असणार आहे ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे
सर्क्युलर लूपचं जे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे त्याच्या ॲक्सिसवर कोणतंही पॉईंट घेतलं तर त्या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड आपल्याला ह्या फॉर्म्युलावरून फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला झेडची व्हॅल्यू जेवढं जास्त झेड कुठं घेतो आहे आपण त्याच्यावर ती व्हॅल्यू इथे पुट करायची. बाकी सगळे कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड. समजलं, इझी आहे, हे राईट करून घ्या. आता एक छोटंसं टॉपिक आहे ह्या फॉर्म्युल्याचे रिलेटेड, ते पण आज आपण याच्यामध्ये कवर करून घेऊ. काय आहे तो, मॅग्नेटिक लाईन्स ड्यू टू अ करंट लूप. मॅग्नेटिक लाईन्स ड्यू टू करंट लूप. ठीक आहे, जर इथे एक करंट लूप असेल, ठीक आहे, करंट लूप असेल तर त्याच्यामुळं जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असणार आहे, मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल इथे एक नॉर्थ पोल आहे, इथे एक साऊथ पोल आहे, तर ते काय करणार आहे, एक प्रकारची पिक्टोरिक रिप्रेझेंटेशनसाठी आपण एक लाईन्स दाखवतो त्याला. 11th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, ते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कोणती असणार आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणतं, BZचा. BZचा जे आता आपण फाइंड आउट केलेला आहे तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. काय आहे तो फॉर्म्युला, BZ म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ सर्क्युलर करंट लूप. ठीक आहे, त्याच्या ॲक्सिसवर BZ इज इक्वल्स टू μ0I r² डिवायडेड बाय, इथे काय आहे 2 टाइम्स Z² प्लस R² रेज टू 3/2. ओके, तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं रे, ही जी करंट लूप आहे ना त्याच्यामध्ये जे आता करंट आहे तर त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, ऑब्वियस केस आहे. तर ती मॅग्नेटिक फील्डची लाईन्स जी असणार आहे ते कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल, तर त्यासाठी मी इथे काय कन्सिडर करणार का, जी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ते कुठं, फक्त पॉईंट जे आहे याच्या सेंटरवर करंट लूप आहे तर त्याच्या सेंटरवर मॅग्नेटिक फील्ड किती असेल रे, त्यासाठी एकदम सिम्पल, ॲट सेंटरवर काय होणार आहे रे, याच्यामध्ये जे झेड असणार आहे, झेड किती होऊन जाणार. फॉर एक्झाम्पल पी पॉईंट इथं होतं तर मी कमी करत कुठपर्यंत आणलं, ओ पॉईंटवर आणलं तर तो डिस्टन्स किती असेल, आता 0 असेल. ठीक आहे, झेड इज इक्वल्स टू 0, झेडची व्हॅल्यू 0 पुट केली तर बी इज इक्वल्स टू किती येणार आहे, μ0I इंटू R² डिवायडेड बाय 2 टाइम्स झेड तर 0 झालं, R² रेस टू 3/2. ठीक आहे, इथे 2 गेट्स कॅन्सल, किती आलं, R³ आलं, म्हणजे किती येते, μ0I R² डिवायडेड बाय 2 टाइम्स R³. ठीक आहे, इथलं R² आणि इथलं याच्यामधलं 2 R गेले म्हणजे किती राहिलं, फक्त R, म्हणजे किती, B इज इक्वल्स टू किती येणार आहे, μ0I अपॉन 2 टाइम्स R. ठीक आहे, हे काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटरवर मॅग्नेटिक फील्ड असेल. ठीक आहे, आता याची डायरेक्शन कोणती असेल, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कोणती असेल, तर त्यासाठी इथे राईट हँड थंब रूल यूज करायचा आहे. कोणतं, राईट हँड थंब रूल. बट राईट हँड थंब रूल कोणतं बघितलं आहे आपण, का जर इथे करंटची डायरेक्शन थंब दाखवत असेल तर हे कर्ल फिंगर काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार आहे. ओके, बट इथे सर्क्युलर लूप जर असेल, फॉर एक्झाम्पल अशी एक सर्क्युलर लूप असेल, तर सर्क्युलर लूपमुळं जे करंट फ्लो होणार आहे, सर्क्युलर लूपमध्ये जे करंट फ्लो होत आहे त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं, फॉर एक्झाम्पल या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेस काय करंट आहे, मॅग्नेटिक फील्डच म्हणलं, करंट आहे इथे, तर करंटचं आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रत्येक वेळेस इथे राईट हँड थंब रूल असं घ्यायचं, या डायरेक्शनमध्ये चाललं आहे ते दाखवायचं. असं करण्याऐवजी सिम्पली काय करायचं, राईट हँड घ्यायचं. ठीक आहे, राईट हँड कसं धरायचं, का जे सर्क्युलर लूप आहे त्या डायरेक्शनमध्ये आपल्याला हे काय करायची, हे जे कर्ल फिंगर्स आहे, हे जे फिंगर्स आहे ते काय करायचं, असं कर्ल करायचं आहे. हे जे पाम असणार आहे आपलं हे कर्ल करायचं असं. फॉर एक्झाम्पल असं ते सर्कल असेल तर मी असं हे करणार, असं कर्ल करणार आणि ह्या डायरेक्शनमध्ये हे थंब काय करायचं, वर घ्यायचं. तर जर ही करंटची डायरेक्शन असेल, पाम काय करणार आहे, करंटची डायरेक्शन दाखवत असेल तर ही थंब काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन डिनोट करणार. फॉर एक्झाम्पल मी असं धरतो, हे जे सर्कल आहे असं आहे तर म्हणून मी काय करतो, करंटची डायरेक्शनमध्ये हा फिंगर्स घेतो, याला कर्ल करतो. ठीक आहे, तर हे थंब काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कसे जाणार आहे, याच्यामधून असे वर चाललेले आहे, कसे चाललेले आहे, वर चाललेले आहे.
डाऊनवर्ड डायरेक्शन पासून अपवर्ड डायरेक्शनकडे काय काय चाललेलं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स चाललेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता परत चक्कर मारून कुठे येणार आहे ते, असं इथून निघणार, इथून स्टार्ट करणार, परत फिरून काय होणार आहे, इथेच परत येणार. ठीक आहे, अशी ती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे. इथे पण काय असणार आहे, परत फिरून असं पूर्ण चक्कर मारून काय होणार आहे, परत ते याच पॉईंटवर येणार आहे असं फिरून. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर सिम्पली काय करायचं, जसं सर्कल आहे, करंट फ्लो होत आहे त्या डायरेक्शनमध्ये असं फिंगर्स कर्ल करायचे, करंटची डायरेक्शन घ्यायची. हे थंब काय करणार, मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार. आता इथे काय दिसतोय, एक पॉईंटपासून स्टार्ट होते, दुसऱ्या पॉईंटवर एंड होते, एक मॅग्नेटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर इथे असेल त्याचा साऊथ पोल. ठीक आहे, जिथून स्टार्ट होते, आणि इथे असेल त्याचा नॉर्थ पोल. इथे काय होते, इथे एंड होते, त्याच्याकडे चालले नॉर्थकडे. ठीक आहे, तर हे काय करणार, एक टाईपचा मॅग्नेट फॉर्म करणार आहे. ठीक आहे, आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, μ0I/2r, जर एक सर्कलमध्ये करंट फ्लो होत असेल त्यावेळेस. ठीक आहे, पॉईंट समजला आजचे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जर एखादा सर्कल असेल, सर्क्युलर शेपमध्ये करंट फ्लो होत असेल तर त्याच्या ॲक्सिसवर, सेंट्रल लाईनवर जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते आपण फाइंड आउट केले. ठीक आहे, त्याच्यानंतर एक सर्क्युलर लूप आहे, तर त्याचे सेंटरवर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कोणती असेल त्यासाठी राईट हँड थंब रूल पण बघितला. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचं जे रिमेनिंग पार्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला येऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.